अजित पवार म्हणजे करडा आवाज, भेदक नजर, ठाम भूमिका आणि प्रशासनावर मांड. दादांची ही इमेज महाराष्ट्राच्या मनावर ठसलेली. दादांनी परवा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात लोकोपयोगी योजनांची खैरात केली. माझी लाडकी बहीण या योजनेने तर महाराष्ट्रात धसका उठवून दिला. अर्थसंकल्पातील अनेक योजनांची नाक्या नाक्यावर चर्चा होतीये. सोशल मीडियावर महायुतीतील तिन्ही घटक पक्ष आपलं प्रमोशन करून घेताय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो झळकताय. यात सर्वात पिछाडीवर होते ते अजितदादा. मात्र त्यांनी आपल्या एक्स खात्यावरून गुरुवारी एक व्हिडिओ प्रकाशित केला आणि सर्वांचेच डोळे विस्फारले. दादांचा आवाज नेहमीप्रमाणे करडा होता, मात्र त्यांनी घातलेली हाक आर्त आणि विनवणीची होती. अजित पवारांच्या 10 मिनिटाच्या त्या व्हिडिओने काही प्रश्नही निर्माण झालेत. खरं तर अजित पवार यांनी अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजना सादर केली, त्याची सुधारणाही मांडली. आर्थिक अडचणीमुळे घरातील मुलांच्याकडं जास्त लक्ष दिलं जातं आणि नेमकं मुलींकडेच दुर्लक्ष होतं. मात्र आता मला आशा आहे की माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अर्थसहाय्याच्यामुळं राज्यातील माता भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. माझी मनस्वी इच्छा आहे की राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावरती उभी राहावी. कुठल्याही महिलेला असं वाटू नये की आपण दैनंदिन गरजांच्यासाठी वडील, भाऊ किंवा नवऱ्यावर अवलंबून आहोत. त्यामुळंच ज्यावेळी माझी लाडकी बहीण योजनेचा विचार करतो तेव्हा मला ही योजना म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीनं टाकण्यात आलेलं अत्यंत क्रांतिकारी पाऊल वाटतं. मात्र तरीही लाडकी बहीण योजनेचं वेगळं महत्त्व अजित पवारांना का सांगावं लागतंय? महायुतीत सरकारमध्ये श्रेयवाद सुरू झालाय का? आपल्या ताज्या व्हिडिओत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. अर्थसंकल्पावर नकारात्मक टीका करणारे लबाड आहेत. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. मी कधीच राजकारण केलेलं नाही आणि कधीही पक्ष बदललेला नाही. जनता हाच माझा पक्ष असल्याचं त्यांनी नमूद केलंय. तुम्ही पाहिलं असेलच की अनेक नकारात्मक निगेटिव्ह लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे. काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरचं अवतान आणि अजूनही बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्यामध्ये आणि तुमच्या अजितदादामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणार आहेत आणि तुमचा दादा काम करणार आहे. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही, पार्टी बदललेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वी जनतेचाच होतो, आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो त्यामध्ये जनतेच्या हिताचाच विचार करतो. राज्यातील जनतेच्या विकासाच्या चाकाला अधिक गती कशी देता येईल याचाच विचार माझ्या डोक्यात कायम सुरू असतो. ते श्रेयवादासोबत पक्ष सांभाळण्याची कसरत अजित पवारांसमोर आहे. लोकसभा निवडणूक निकालाने त्यांना आमदार फुटीची भीती आहे. त्यामुळेच पक्ष बदलला नसल्याचं अजित पवार पुन्हा पुन्हा सांगतायत. अर्थसंकल्प न अभ्यासताच विरोधक टीका करीत आहे. यावर अजित पवार यांचा विशेष रोख आहे. दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलाय. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये भरपाई देण्यात येते. धान उत्पादकांना हेक्टरी 20,000 रुपयांचं बोनस आहे. मात्र यातील कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करताच विरोधकांनी टीका सुरू केल्याचा आरोप अजित पवार यांनी केलाय. अर्थसंकल्प सादर करीत असताना विरोधक झोपले होते का, असा दादांचा सवाल आहे. काही जण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्यासाठी पुरेशा रकमेची तरतूद नसल्याची तक्रार करतायत. मी जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस बहुतेक ही लोक झोपलेले असावेत. आम्ही दूध उत्पादकांच्यासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केलं आणि या लोकांना त्यांची खबरबात देखील नाही. आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी 5,000 रुपये बोनस जाहीर केला.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी हेक्टरी 20,000 रुपयाचा बोनस त्या ठिकाणी दिला जातोय. इतकं सगळं करून देखील हे लोक आम्ही काहीच केलं नसल्याची बोंबा मारतायत. त्यात तथ्य नाही. विकास हाच माझ्या वाटचालीचा प्रमुख मुद्दा आहे. मात्र विरोधक तुम्हाला फूस लावित आहेत. त्यांना फसू नका. विकासाची गंगा तुमच्या दारात कोण घेऊन आलंय? काम करणाऱ्याचा, करून घेणाऱ्याचा आणि काम करून दाखवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड कुणाचा आहे हे कायम अभ्यासून पहा, असं आवाहन त्यांनी या व्हिडिओच्या आवाहन त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलंय. अजित पवार हे प्रचाराच्या मोडमध्ये आल्याचा हळूहळू स्पष्ट होतंय. आमचा एकच मुद्दा आहे, तो म्हणजे विकास. विरोधकांच्याकडून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं फूस लावण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुम्ही मात्र अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारणाला अडकू नका. तुम्ही फक्त याकडं लक्ष असू द्या की तुमच्या दारामध्ये विकासाची गंगा कोण घेऊन आलंय, विकासाच्या मुद्द्यावर कोण बोलतंय आणि तुमची कामं कोण करतंय, कुणाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे काम करण्याचा, काम करून घेण्याचा आणि काम करून दाखवण्याचा. हे लक्षात घ्या. केवळ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून जरा जपूनच आणि दूर राहा. जे नेते काम करत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांनाच मतदान करा. अजित पवार हे प्रचाराच्या मोडमध्ये आल्याचं हळूहळू स्पष्ट होतंय. अजित पवार हे गेल्या 35 वर्षापासून राजकारणात आणि सत्ताकारणात आहे. अनेक वर्ष ते मंत्री आहेत आणि पुणे परिसरात त्यांचं काम खूप मोठं आहे. या कामांची उजळणी अजित पवार यांनी केली आहे. शेतकरी संजीवनी योजना, खराडी IT पार्क, बारामती हायटेक पार्क, कोल्हापूर आणि सोलापूरसाठी राबविलेल्या योजना, पिंपरी चिंचवड शहराचा केलेला कायापालट अशी कामे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितली आहे. जनतेच्या पाठिंब्यानेच ही कामे करता आल्याचं त्यांनी म्हटलंय. 2014 साली मी शेतकऱ्यांच्यासाठी कृषी संजीवनी योजना सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं वीज बिल कमी झालं. सोलापूर पाटबंधारे प्रकल्प, पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो, खराडी IT पार्क, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क, कोल्हापूर औद्योगिक क्षेत्र असेल प्रकल्प आणि पुणे पिंपरी चिंचवड बारामती अशा प्रकारच्या अनेक कितीतरी शहरांचा कायापालट कोणी केला हे तुम्हाला माहितीच आहे. अशी एक ना अनेक नावं घेता येतील. कामांची यादी खूप मोठी आहे. ज्यांना आठवत नसेल त्यांनी माहिती घ्यावी की या सर्व विकास कार्याची सुरुवात कोणी केली. या सगळ्यांमध्ये तुम्हाला तुमचा दादाचा वादा बघायला मिळेल. राजकीय जीवनात माझ्यावर अनेक आरोप झाले, अनेकांनी टीका केली, पण यातला एकही आरोप सिद्ध झालेला नाही आणि भविष्यात सिद्ध होणार नाही असा दावा करतानाच आजपर्यंत साथ दिली तशीच साथ पुढेही द्या. दादाचा वादा पक्का आहे हे तुम्ही जाणतातच, असंही अजित पवार पुढे म्हणालेत. राजकारणात आलं म्हणजे विरोध तर होणारच. जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो. म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. पण विकासाचं मॉडेल म्हणजेच सर्वसामान्यांच्या प्रमाणे सरकारी योजनांचा लाभ आणि जनतेला दिलेलं बळ सगळ्यांना दिसतंय. या पुढच्या काळात देखील हे असंच दिसत राहील. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले. दादा आता भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आहे. मग खोटे आरोप कुणी केले? अजित पवारांना नेमकं काय सूचित करायचंय? थेट प्रचार सभेत बोलणं हे दादांचं खाक्या आहे. दादा बैठकीत बोलतात, सभेत बोलतात, मेळाव्यात बोलतात, पण सोशल मीडियाचा वापर करून दादांनी कधी संवाद साधला असं झालेलं नाही. आज अशी वेळ पहिल्यांदाच आलेली आहे. त्याचं नेमकं कारण काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाचे सगळे श्रेय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चाललं आहे. दादा साईड लाईनला झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे दादांनी हा व्हिडिओ काढून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केलाय असं अनेकांचं म्हणणं आहे.